मैत्रिणींना वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये कप साईजनुसार कटोरी काढण्याची पद्धत बघा। आपल्या स्वतःच्या कप साईजनुसार कटोरी काढायची, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। तर आता हे डबल गडीचा पेपर घेतलेला आहे। त्यानंतर ब्लाऊजची उंची घ्यायची, अधिक शिलाई मार्जिन 1 इंच घ्यायचे। प्रत्येकी आपली उंची आणि शिलाई मार्जिन 1 इंच असे ॲड करायची। म्हणजे मी 14.5 उंची घेतलेली आहे, 14.5 वर मार्किंग केली। आता इथे छातीचा चौथा घेणार आहे आपण, वरच्या बाजूने माप टाकूया म्हणजे तुम्हाला सविस्तर समजेल। तर इथे आपण छातीचा चौथा घेणार आहे। मग आता 36 छातीचा चौथा, 36 छातीचा चौथा किती येतो? 9 ची घडी येईल, मग अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10.5 ची पूर्ण घडी घ्यायची। या पद्धतीनेच पूर्ण मापे घ्यायचे। 10.5 ची घडी घेतल्यानंतर शोल्डर किती घ्यायचे हे बघा। शोल्डर घेताना 5.25 किंवा 5.5 घ्यायचं। शोल्डर मोठं हवं असेल तर 5.25 घ्यायचं, छोटं हवं असेल तर 5.5 घ्यायचं। गळा खोली 2.5 घ्यायचे। 36 छातीच्या पुढे जेवढे बी माप असतील त्यांना 2.5 घ्यायची। तर गळा खोलीचं माप झालं। आता इथं चौकोन बॉक्स तयार करून घेऊया। चौकोन बॉक्स तयार झाल्यानंतर मापे टाकण्यासाठी खूप सोपे जाते। आता इथं बघा, शोल्डरचं माप टाकल्यानंतर आपण मुंड्याचं माप घेऊया। मुंडा घेताना आपण 6 इंचचा मुंडा घेतलाय। या बाजूने सुद्धा 6 इंच मोजून घ्यायचे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पुढचा हुक आणि मुंडा याचं अंतर सारखंच आलं पाहिजे, प्रत्येकी सारखं आलं पाहिजे, तरच आपलं ब्लाऊज काखेत आपल्याला फिट्ट होत नाही, ओढल्यासारखं होत नाही। ते हे कारणं असतात ब्लाऊज शिवण करताना सुद्धा, कटिंग करताना हे लक्षात ठेवायचं आहे। आता हे वरच्या बाजूने जेवढं अंतर घेतलं तेवढं खाली सुद्धा घेतलं आणि ते अंतर जोडून घेतलंय। फक्त पट्टीने रेष ओढून घेतली। इथं पण गळाखोली आपण 6 इंचचा गळा घेतलाय, गळाखोलीचं माप टाकलं, हे अंतर जोडून घेतलंय। आता मुंड्यांचं माप बघूया। मागचा मुंडा 1 इंचच्या अंतरावर द्यायचा आहे, पुढचा मुंडा 1.25 इंचच्या अंतरावर द्यायचा आहे। म्हणजे जास्त अंतर सोडायचंच नाहीये। म्हणजे आपल्या मुंड्यांना जे घोळ येत असतात, ब्लाऊज घातल्यानंतर मागे घोळ येतो, पुढे घोळ येतो, हे घोळ येणार नाही। हे जे अंतर तुम्ही प्रॉपर टाकलं, फक्त फिटिंग आपल्याला 1.5 इंच घेतलेली तर ते 2 इंच शिलाई मार्जिनवर मार्किंग करायची आणि हे अंतर जोडून द्यायचं आहे। एवढंच करायचं आहे। एवढं केल्यानंतर तुमचं ब्लाऊज अगदी प्रॉपर बसेल। या पद्धतीने तुम्ही नक्की पेपर कटिंग करून बघा। 1/2 इंचचं तिरपी टीप घालून घेतली कमरेसाठी। आता योगपट्टीचं माप बघा। योगपट्टी घेताना 2.5 इंच पुढच्या बाजूने घेतली, मागच्या बाजूने 2 इंच घेतलेली। म्हणजे हे तिरपं अंतर जोडून घ्यायचंय। फक्त जोडल्यानंतर काय केलंय मी, नंतर पुढे 1.25 इंचच्या अंतरावर योगपट्टीचा आकार द्यायसाठी आकार देऊन घेतलाय। म्हणजे या पद्धतीने योगपट्टी आपली इथंच निघणार आहे। फक्त कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवर काढायची। मग ती पेपरवर काढायची म्हणजे कसं काढायची बघा। 2.5 इंच इथं घेतलंय अंतर, इथं आपण कटोरी कप साईजनुसार काढायची। मग इथं आता मी काय केलंय, 5.25 इंचच्या अंतरावर हे माप घेतलंय आणि 3.5 इंचच्या अंतरावर हे उभं माप घेतलंय। म्हणजे इथं सरळ आली पाहिजे, फक्त आपल्याला वरच्या भागाने गोल आकार द्यायचा आहे। एवढंच करायचं आहे कटोरीमध्ये, पूर्ण गोल करायची नाही, वरच्याच बाजूने गोल करायची, खाली सरळ दिलाय। आता ही बघा, चौकोन कटोरीपासून गोल कटोरी, मग तिचा चौकोन बॉक्स तयार करायचा आहे। नंतर ती कटोरी काढायची। मग ती कटोरी काढणार कसं हे सुद्धा बघा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा। व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। ज्या महिलांच्या कटोऱ्या बसत नसतील त्यांनी ही कटोरी नक्की ट्राय करून बघा, काहीच प्रॉब्लेम नाही। फक्त ती शिवताना काळजीपूर्वक शिवण करायची। तिचं शिवणसुद्धा दाखवलेलं आहे मी, ती शिवणसुद्धा बघा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही। आता इथं बघा, आपण कटोरी काढणार आहे। कटोरी काढणार म्हणजे कटोरीचं माप कसं घेणार आणि त्या पद्धतीने कसा गोल आकार देणार ते सुद्धा व्यवस्थित समजून सांगितले। तर आता हा आपण कटोरीचा आपला भाग पेपरमध्ये काढलेला आहे तो बघा। त्याचं खालचं माप मोजून घ्यायचं आहे। फक्त हे अंतर मोजल्यानंतर आता मी 5.25 घेतलेलं, इथं 6 आलेलं आहे, म्हणजे 5.25च अंतर घ्यायचं आहे, 6 घ्यायचंच नाही। जेवढं अंतर घेतलं तेवढंच इथं घ्यायचं आहे। पूर्ण 5.25 इंचच्या अंतरावर हा चौकोन बॉक्स तयार करून घेतलाय। सगळ्या बाजूने अंतर मोजायचंय, चारही बाजूने अंतर मोजून आणि हे अंतर जोडून घ्यायचंय। फक्त जोडल्यानंतर जी खालची बाजू आहे तिथं आपण टेप ठेवायचा आहे। टेप ठेवल्यानंतर तो दुमडून घ्यायचा, म्हणजे टेपचा मध्य करायचा आहे आणि हे अंतर मोजून घ्यायचंय। आता परत मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते।
तर बघा आता इथं आपण काय करणार आहे ते सुद्धा बघा. तर तुम्ही काळजीपूर्वक बघा. कटोरी काढणं म्हणजे कटोरी प्रॉपर काढली तरच आपलं माप व्यवस्थित बसेल. मग त्यासाठी इथं काय करणार आहे, ही जी आपण कटोरी काढलेली आहे ती ठेवणार पेपरवर. पेपरवर ठेवल्यानंतर हे अंतर पुढे ते असं मार्किंग केलं आहे आणि जी आहे गोल बाजू आपण आकार दिलेला आहे चौकोन त्याला जोडायचं आहे. फक्त अगदी थोडंसं बाहेर जोडायचं आहे. गोल आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त गोल मोठा गोल आकार द्यायचाच नाही. खूप म्हणजे कप साईज खूप मोठी झाली तर आपल्याला ब्लाऊज प्रॉपर बसत नाही, कटोरीसुद्धा प्रॉपर बसत नाही. त्यासाठीही व्यवस्थित काळजीपूर्वकच आकार द्यायचा आहे. आकार दिल्यानंतर आता तिचं शिवण बघा. शिवण करताना मी काय केलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या. आता ही जी कटोरी ती कटोरी एकमेकाला टोकाला टोक जोडलेलं आहे. या पद्धतीने टोकाला टोक जोडलं आहे आणि हे दुसरं टोक त्याला उचलून आणि टोकाला टोक ते पण जोडलेलं आहे आणि इथं मार्किंग केलेलं आहे. म्हणजे सरळ असं टिप द्यायची. आता इथं काय केलं आहे मी, इथं 2.5 इंच अंतर घेतलं तरी चालेल. टोकाला टोक जोडलं तर ते थोडं कटोरी बसायला प्रॉब्लेम येतो. थोडं या बाजूने घ्यायचं आहे. म्हणजे 2.5 किंवा थोडंसं अंतर कमी घ्यायचं आहे दाबताना, म्हणजे आपली कटोरी एकदम कम्फर्टेबल बसते. तर शिवताना हे नक्की करून बघा. तर या पद्धतीने आपली कटोरी येते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. ही कटोरी नक्की शिवण करून बघा. धन्यवाद.